आत्ताची जी तरुण पिढी आहे, ज्यांना समाजकारण करायचं आहे किंवा ज्यांना राजकारण करायचं आहे, त्यांना तुम्ही कशा प्रकारे संदेश देऊ शकता? की कारण की अशी तरुण पिढी पुढे आल्यानंतर जसं तुम्ही डेव्हलपमेंटचा विचार केला आहे फ्युचरमध्ये, तसं त्यांचा हातभार लागेल आणि आपलं पिंपरी चिंचवड म्हणा किंवा आपला देश सुधारण्यास आपल्याला मदत होईल. त्यांना काय संदेश देऊ शकता तुम्ही? आमच्या पक्षाचे वंदनीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे की 80% समाजकारण, 20% राजकारण. हे धोरण तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये पक्कं करून ठेवायचं की तुम्ही राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये काम करायला सुरुवात केली त्यावेळेस तुम्हाला लोकांसाठी काम करायचं आहे. स्वतःसाठी काम करण्यापेक्षा तुम्हाला 80% समाजकारण करायचं आहे आणि 20% राजकारणाचा उपयोग त्या कामामध्ये तुम्हाला करून घ्यायचं आहे. हे धोरण जर युवकांनी ह्याच्यामध्ये फिट करून घेतलं तर मला असं वाटतं तो चांगल्या पद्धतीचं काम या शहरासाठी, देशासाठी नक्कीच करू शकेल. आम्ही काम करायला सुरुवात केल्यानंतर आमच्याकडं पाहून आता युवक ॲक्टिव्हली आमच्यापर्यंत अप्रोच करतात की आम्हाला देखील काम करायची इच्छा आहे. हे कधी होतं, ज्यावेळेस तुम्ही कुठलं तरी चांगलं काम करताय आणि ते लोकांपर्यंत पोचते त्यावेळेसच लोक तुम्हाला अप्रोच होतात.